शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघणार आहे निफ्टीमध्ये जी एक्सपायरी आहे उद्याच्याला, विकली एक्सपायरी आहे, तर कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. कोणते ते लेव्हल्स आहेत, ज्या लेव्हलला मार्केट डायरेक्शन प्लॅन होऊ शकते किंवा कोणते असे लेव्हल्स असतील, जिथे मार्केट ट्रॅप करू शकतो. तर सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे बिकॉज ज्यावेळी पण एक्सपायरी असते, प्रीमियम अल्मोस्ट इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या आसपास येतात ते दुपारच्या आसपास. तर दुपारनंतरनं कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा मॉर्निंग सेशन कशाप्रकारे प्लॅन केला जाऊ शकतो. तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. स्टेप बाय स्टेप सोबतच डेटा काय चाललाय, तर तो पण आपण डिस्कस करणार आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या पण प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तुम्ही तुमच्या लेव्हलला एनालिसिस करू शकता. आणि त्याच्या आधी जर का एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा बघत असाल, तर डेफिनेटली चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज बरेच जण चॅनलला व्हिडिओज बघतात, बट सबस्क्राईब करायला विसरतात. ओके. तर सबस्क्राईब जरूर करा आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस नक्की करा. आता आपण येऊया थोडंसं एन-एस-सी जर का आपण निफ्टी आचडेला जर का बघायला गेलो, तर अल्मोस्ट आचडेला 25,140.40 च्या आसपास मार्केटचं क्लोजिंग आलं आणि मार्केटचं जे क्लोजिंग आहे हे पॉझिटिव्ह आहे. बट याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर आज सेशन मार्केट गॅप अप ओपन झाला होता. त्यानंतर परत तो अल्मोस्ट डाउन साइडला आला आणि त्यानंतरनं स्लोली स्टेडीली मार्केट अपसाइडला जायचा प्रयत्न केला होता. एक स्टेप असे आले होते, जिथं मार्केट साइडवेज चालू होता. एक्स्पेक्टेशन हे होतं, की अपसाइडला ब्रेक करतंय का काय असं वाटत होतं. बट अल्मोस्ट आपण जे कालचे लेव्हल मार्किंग केले होते, त्यानंतर तिथून त्याच्या आसपास मार्केट परत एक डाउन साइड मोमेंटम आली आणि क्लोजिंग अल्मोस्ट फ्लॅटिश किंवा आपण बोलू शकतो एक डोजी टाइपचं क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाले. ओके. कॅन्डल बघायला भेटले. ओके. तर उद्याच्या डेला बघायच्या आधी उद्या आहे आपली एक्सपायरी, तर थोडासा आपण डेटा रीड आउट करूया, की कशाप्रकारे डेटा चालू आहे. जर का आपण डेटा बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सिंपल सोप्या भाषेमध्ये जर का आपण बघायला गेलो, तर इथं काय समजतं आपल्याला, की इथं समजतंय, की याच्यामध्ये आजच्या दिवशी बऱ्यापैकी खूप प्रमाणामध्ये याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर कॉलचं अनवाइंडिंग झालेलं आपल्याला बघायला भेटतं. हे इंटरेस्टिंग आहे बिकॉज मार्केटनं एक डोजी टाइप ऑफ सिनारिओ तयार केला आणि या साइडला कॉल अनवाइंडिंग व्हायला एक्सपायरीच्या आधी अनवाइंडिंग व्हायला लागला. म्हणजे जे मोठे पोझिशन्स असतील ते याच्यामध्ये बाहेर पडलेत ओके कॉल साइडच्या आणि जर का आपण पुट साइडला बघायला गेलो तर पुट साइडला आपल्याला हेल्दी हेल्दी आपल्याला काय भेटतंय तर ह्याच्यामध्ये रायटिंग बघायला भेटते आणि ह्याच्यामध्ये ओआय चेंज खूप चांगल्या प्रमाणात झालेला आहे. ओके. आता आपण जर का आपण थोडंसं स्ट्राईक प्राईसवरती आलो, एक स्ट्राँग सपोर्ट, स्ट्राँग रेझिस्टन्स ॲज पर डेटा जर का आपण बघायला गेलो सोप्या भाषेत, तर 25,200 च्या आसपास एक रेझिस्टन्स आपल्याला बघायला भेटतोय आणि त्यानंतरनं मार्केटसाठी कुठला पण स्ट्राँग कंपेअर टू पुट दिसत नाहीये सपोर्ट. ओके. सॉरी रेझिस्टन्स दिसत नाहीये. तर 25,500 ला स्ट्राँग रेझिस्टन्स आहे. पहिला 25,200 च्या आसपास एक रेझिस्टन्स लागतोय. त्यानंतर जर का तो ब्रेक झाला आणि सस्टेन झाला, तर मार्केटमध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये एक मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकते. 25,300 एक थोडासा लेव्हल सोडला, तर 25,500 च्या आसपास एक हेल्दी आपल्याला स्ट्राँग रेझिस्टन्स बघायला भेटतोय 12 तारखेला, म्हणजे उद्यासाठी. त्यानंतर डाउन साइड जर का आपण बघायला गेलो, तर 25,100 ला जिथं आता अल्मोस्ट मार्केट आहे स्पॉट प्राईसच्या आसपास. तर 25,100 च्या आसपास एक स्ट्राँग आपल्याला याच्यामध्ये सपोर्ट बघायला भेटतो. त्यानंतरनं 25,000 एक सायकॉलॉजिकल नंबर आहे आणि तिथं आपल्याला हेल्दी आणि स्ट्राँग आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायला भेटतंय, तर सपोर्ट बघायला भेटतोय. ओके. तर जर का आपण बघायला गेलो तर सोप्या भाषेमध्ये डेटाप्रमाणे आपल्याला काय समजतंय ऑप्शन चेनवरनं काय समजतं, की 25,000 एक स्ट्राँगेस्ट सपोर्ट लेव्हल यायला लागला. त्यानंतर 25,100 एक लेव्हल स्ट्राँगेस्ट सपोर्ट यायला लागले आणि त्यानंतरनं 25,200 एक स्ट्राँग रेझिस्टन्स लेव्हल आहे आणि जर का ते ब्रेक आणि सस्टेन झाला, तर मग डायरेक्टली याच्यामध्ये 25,000 च्या आसपासच आपल्याला नेक्स्ट स्ट्राँग रेझिस्टन्स ॲज पर डेटा बघायला भेटतोय. सेकंड थिंग आपल्याला काय बघायला भेटते, त्याच्यामध्ये कॉलचं अनवाइंडिंग झालंय. ओके. हे एक एक पॉइंट लर्निंगसाठी असू शकतो. आता आपण येऊया डायरेक्टली चार्टवरती. चार्ट कशाप्रकारे बिहेव करायला लागला, तर थोडंसं आपण बघायला गेलो चार्टला, तर जसं की आपण कालच्या डेला आपण डिस्कस केलं, की शॉर्ट टर्ममध्ये मार्केट स्ट्राँग अपसाइडच दाखवायला बट इथं रेझिस्टन्सच्या आसपास जेवढा वेळ हा टाईमपास करणार, जेवढा वेळ हा हॉल्ट करणार, एक्स्पेक्टेशन तेवढंच आहे, की याच्यामध्ये एक चांगली मूव्हमेंट आपल्याला अपकमिंग डेजमध्ये बघायला मिळू शकते. जर का अपसाइडला ब्रेक आणि सस्टेन झाला तर. अदरवाईज ह्याच्यामध्ये जर का फेल्युअर ब्रेकआउट फेल्युअर आला किंवा ब्रेक फेल झाला, देन डेफिनेटली याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं. ते पण लेव्हल्स आपण बघूया आणि सोबतच जर का आपण आजचा डे जर का बघायला गेलो, तर आजचा डेमध्ये इंटरेस्टिंग मार्केट एकदम सॅड वे मोमेंटम दाखवले. ओके. तर ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली बॅक टू बॅक ह्याच्यामध्ये पण इथं मार्केट चॉपी राहिला अगेन इथं पण चॉपी राहिला आणि आज थोडीशी मूव्हमेंट आली लास्ट सेशनला, बट मॉर्निंगला पुरा साइडवे होता. त्यानंतर दुपारच्या आसपास थोडीशी डाउनसाइड मोमेंटम आली आणि हे जे लेव्हल्स होते, जे आपण काल मार्किंग केले होते, ऑलमोस्ट तिथून मार्केट रिव्हर्सल झालेलं आहे. ओके. जर का हे लेव्हल जर का तुम्हाला पाहिजे असतील, कशाप्रकारे आपण मार्किंग करतो किंवा कशाप्रकारे लेव्हल वर्कआउट होतात, तर त्यासाठी जर का तुम्ही लर्निंग करणार असाल, देन डेफिनेटली WhatsApp करू शकता. ओके. आता आपण येऊया उद्याच्याला आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो. त्याच्या आधी थोडंसं आपण गोष्टी बघायला गेलो, तर ॲज पर डेटाप्रमाणे 25,200 च्या आसपास म्हणजे जिथं आपला सेलिंग एरिया आहे, सप्लाय एरिया आहे,
त्याच्या आसपास स्ट्राँग रेझिस्टन्स येतोय आणि आणि त्यानंतरनं डायरेक्टली 25,500 म्हणजे आपल्या जे लेव्हल्स हे आलेत, ओके. इथे जे आपण लेव्हल मार्किंग केलेत आणि ऑप्शन चेन हे बऱ्यापैकी बऱ्यापैकी हे झालंय म्हणजे सेम आहे, अल्मोस्ट सेम झालाय, ओके. त्यानंतर 25,000च्या आसपास एक स्ट्राँग सपोर्ट लेव्हल यायला लागलाय. त्यानंतर 25,200 आणि 25,500 हे तर 3 लेव्हल खूप इम्पोर्टंट आहेत. ऑप्शन चेनमध्ये पण हेच 3 लेव्हल यायला लागले. तर ह्याच्या आसपास जर का मार्केट आला, तर एकदम आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अपॉर्च्युनिटी कॅच करता येऊ शकते. ओके. आता आपण येऊया थोडंसं 15 मिनिट टाईम फ्रेमवरती. जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवरती याच्या आधी जर का बघायला गेलो, तर डोजी बनला. सिंपल गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्यावेळी पण डोजी बनते, हाय आणि लो मार्किंग करायचे. तर हायच्या वरती सस्टेन राहिला, देन नेक्स्ट मूव्ह त्या साइडला कंटिन्यू होऊ शकते. लोच्या खाली सस्टेन राहिला, तर नेक्स्ट मूव्ह डाउन साइडला म्हणजे त्याच्या साइडला कंटिन्यू होऊ शकते. ओके. सस्टेन इज व्हेरी इम्पोर्टंट. त्यानंतर आपण या 15 मिनिट टाईम फ्रेमवरती इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, की जोपर्यंत मार्केट हा जो हाय आहे, ह्याच्यावर सस्टेन नाही होणार आणि जोपर्यंत ह्याच्या खाली सस्टेन नाही होणार, तोपर्यंत चॉपी मार्केट राहू शकते. मॉर्निंगला चॉपी मार्केट राहिला होता. त्यानंतरनं ऑलमोस्ट हे जे लेव्हल्स होते, ह्याच्या आसपास जर का आपल्याला दिसला म्हणजे सेलिंग साइडला जर का दिसला, देन डाउन साइड मोमेंटम प्लॅन होऊ शकतं. इथून मार्केट डाउन साइडला जरूर आलं. बट ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो डाउन साइडचा, तर डाउन साइड अल्मोस्ट जिथं मार्केट सपोर्ट्स घ्यायला म्हणजे हे जे लेव्हल्स यायला 25,080 आणि सायकॉलॉजिकल नंबर जिथं की आज मार्केट बरोबर इथून रिव्हर्स झाले अल्मोस्ट 25,100. तर ॲज पर डेटा 25,100 असेल किंवा 25,000 असेल तर स्ट्राँग पुट रायटिंग आहे आणि इथं कॉल रायटिंग ठीक-ठाक आहे. म्हणजे उद्याचा डे सेशन, उद्याचा डे व्हेरी इम्पोर्टंट राहील. सोबतच आज अमेरिकेचा डेटा येणार आहे. ओके, ते आपण नंतर बघूया. बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू ते. बट नंतर आता आपण ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे, की ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट ही जी रेंज आहे, म्हणजे 3 दिवसापासून जे त्याचे साइडवे मोमेंटम चालू आहे, हे ज्या रेंजमध्ये जोपर्यंत आहे, तोपर्यंत थोडंसं आपल्याला ड्राय मार्केट बघायला भेटते किंवा थोडंसं कमी व्होलॅटाईल किंवा कमी मूव्हमेंटवालं मार्केट बघायला भेटू शकते. बिकॉज ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला, इंडिया पण थोडासा कमी आहे. म्हणजे जवळपास 13 समथिंग, 14 समथिंग त्याच्या आसपास इंडिया यायला लागला. एकदा क्रॉस चेक करूया 13.7चा इंडिया आहे. मग इंडिया जेवढा आपला डल कमी राहील, इंडिया जेवढं मोमेंटम जेवढा बारका राहील, थोडंसं आपल्याला व्हॉलॅटिलिटी कमी बघायला भेटते आणि सोबतच ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, उद्या जर का मार्केट सपोज गॅप अप ओपन झाला, ओके, गॅप अप झाला किंवा ह्याच्या आसपास झाला आणि जोपर्यंत ह्या एरियात मार्केट येईल, तोपर्यंत थोडंसं एक स्कॅल्पिंग साइड मार्केट होऊ शकते किंवा आपल्याला त्याच्यामध्ये कमी रिस्क रिवॉर्ड प्लॅनिंग मार्केट हो बघायला भेटू शकते. जर का मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झाला, तर थोडंसं वेट केलेलं कधी पण बेटर राहू शकते आणि एनी रिझन आफ्टरनूनला 12 नंतरनं किंवा 11 नंतरनं जर का आफ्टरनून सेशनमध्ये सपोज मार्केट गॅप अप झाला किंवा कसं पण मार्केट ओपन होऊ दे, जर का पॉज झाला, जसं इथं पॉज झाला होता. इथं जर का पॉज झाला आणि ह्याच्यावरती जर का ब्रेकआउट यायला लागला, ओके. आणि सस्टेन जर का झाला, देन ही एक मोमेंटम आपण कॅच प्लॅन करू शकतो. म्हणजे एक्स्पेक्टेशन ते राहू शकते माझ्यासाठी, की सॉरी, इथं जर का इथं मार्केट साइडवे गेलं थोडासा आणि जर का ब्रेकआउट यायला लागला, देन मी हे प्लॅन करू शकतो. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलंय. ओके. तर हे झालं फर्स्ट थिंग. सेकंड थिंग ही आहे, ओके. सेकंड थिंग ही आहे. ह्याच्या मागचं कारण पण सिंपल आहे. इथं कॉल रायटिंग आहे. जर का ह्याच्यावरती मार्केट सस्टेन राहिलं, तर जेवढे पण कॉल रायटिंग आहे, ते परत कॉल अनवाइंडिंग होऊ शकते आणि तिथूनच आपल्याला एक हेल्दी मूव्हमेंट येऊ शकते. सेकंड थिंग ही आहे, की डेटामध्ये बघायला गेलो आपण, तर पुट साइडचा जो डेटा आहे, त्याच्यामध्ये चेंज झाला बट कॉल साइडचा जो डेटा आहे, त्याच्यामध्ये अनवाइंडिंग झाला. तर ही पण एक सेकंड थिंग आहे. बट हे रिव्हर्स पण होऊ शकते बिकॉज डेटा प्रत्येक सेकंदला, प्रत्येक मिनिटला बदलतो. त्यामुळे त्याच्यावरती तेवढा ट्रस्ट, केवढा विश्वास आपण ठेवणं डिफिकल्ट जाऊ शकतं. जोपर्यंत मार्केट ह्याच्या रेंजमध्ये आहे, तोपर्यंत वेट एंड वॉच आणि जर का मार्केट याच्या खाली यायला लागला, देन वेट करूया. इथे गॅप पेंडिंग आहे. मे बी ही गॅप फिल करायला डाउन साइडला येऊ शकते. जर का मार्केट आपल्याला 25,000 पासून 25,962 हे जे लेव्हल आहे, ह्याच्या आसपास जर का मला बघायला भेटला, ह्याचा एक डिमांड एरिया आहे. ओके. ह्याच्या आसपास जर का मला बघायला भेटला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक रिव्हर्सल बघायला भेटलं मला, तर डेफिनेटली मी ह्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करायचा प्लॅन करू शकतोय. सेकंड थिंग, जर का आफ्टरनून सेशन, जर का आपल्याला मॉर्निंग सेशन असेल, आफ्टरनून सेशन असेल, ओके. जेवढं डिके करेल त्यानंतर इंट्रिन्सिक व्हॅल्यूला प्राईस येते. एकदम चीप रेटला आपल्याला बघायला भेटतात दुपारनंतरनं आणि ते इंट्रिन्सिक व्हॅल्यूवरतीच राहते. तर तिथं जर का मोमेंटम यायचे असेल, तर मोमेंटम आपल्याला एकतर ह्याच्यावरती बघायला भेटू शकते किंवा मोमेंटम आपल्याला ह्या लेव्हलच्या आसपास जर का आला, तर बघायला भेटू शकते. ओके. तर हे 2 लेव्हल खूप इम्पोर्टंट आहेत. त्यानंतर हा लेव्हल हे थोडंसं म्हणजे कमी एक्स्पेक्टेशन आहे बिकॉज एवढं जर का रॅली झाली, तर थोडंसं एक्स्पेक्टेशन कमी आहे. बट एनी रिझन या ठिकाणी जर का मार्केट आला, तर माझा सप्लाय एरिया आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सप्लाय साइडचाच माझा प्लॅन असू शकतो. ओके. तर सिंपल आहे. जर का तुम्हाला व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.